या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्तारुधिरांबरा हरिसखी, या श्रीमनोल्हादिनी, या रत्नाकर मंथना प्रकंटिता विष्णु स्वया गेहिनी। सामान पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती, सामान पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती। नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन विषयाला सुरुवात करते। जास्त न बोलता, तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मार्गशीर्ष महिना म्हणजे आपल्या महालक्ष्मी मातेच्या उपासनेचा, त्यांना प्रसन्न करण्याचा कालावधी। मार्गशीर्ष मासामध्ये महालक्ष्मी मातेचे आपल्या पृथ्वी तलावर आगमन झाले होते आणि याच कारणामुळे आपण महालक्ष्मीची सेवा उपासना या महिन्यामध्ये करत असतो। इहलोकीच्या संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी माता दुःशील आणि अस्वच्छ व्यक्तींचा त्याग करते। जेथे हरिपूजा आणि हरिकीर्तन होत नाही त्या स्थानाचा ती त्याग करते। कमळ, गज, सुवर्ण आणि बिल्वफळ ही लक्ष्मी मातेच्या नित्य सान्निध्यात असतात। तर अशाच या लक्ष्मी मातेच्या मार्गशीर्ष मासातील गुरुवारच्या व्रताविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। प्रत्येक मार्गशीर्ष मासामध्ये जो गुरुवार येतो त्या गुरुवारी आपण मार्गशीर्ष व्रताचं, महालक्ष्मी व्रताचं पूजन आचरण करत असतो। पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा या मासामध्ये गुरुवारी जर का अमावस्या आली तर बऱ्याच जणांचा संभ्रम होतो की पूजा करायची की नाही। अमावस्या तिथीमुळे लोक संभ्रमित होतात, त्यांना काय करावं सुचत नाही। त्यामुळे त्याच संदर्भावर, त्याच गोष्टीवर मीमांसा करणारा, कदाचित त्या विषयावर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका व बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून अमावस्येमध्ये, मार्गशीर्ष मासामध्ये गुरुवारी जर अमावस्या आली तर लक्ष्मी मातेचे पूजन करायचे की नाही, अमावस्येला पूजन करायला चालते की नाही, पूजन किती वेळ करायचे, अमावस्या कालावधीमध्ये पूजन करायचे का, अमावस्या कालावधीमध्ये जर पूजन करायचे असेल तर कोणते नियम पाळावे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघा। आशा करते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची मार्गशीर्ष मासातील गुरुवारी येणाऱ्या अमावस्याविषयी सर्व संभ्रम दूर होतील। आपला प्रश्न आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या 5व्या गुरुवारी अमावस्या ही तिथी येत असल्यामुळे काय करावे? उद्यापन त्याच दिवशी करावे की अगोदरच्या गुरुवारी करावे? सर्वप्रथम एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया की एखादे विशिष्ट व्रत ज्या महिन्यात केले जाते त्या तेवढ्या काळापुरतेच त्याचे महत्त्व असते, कारण हे एक काम्य व्रत असते। कुठल्याही काम्य व्रताला एक मर्यादित कालावधी असतो आणि त्या मर्यादित कालावधीत जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीतच ते व्रत संपवावे लागते। मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी श्री लक्ष्मी मातेची पूजा करणे आणि त्या व्रताची सांगता म्हणून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करणे हा या व्रताचा भाग आहे। उद्यापन म्हणजे काय? उद्यापन म्हणजे तुम्ही करत असलेल्या व्रताची सांगताच असते। त्यामुळे उद्यापन हे नेहमी त्या व्रताच्या जो शेवटचा दिवस असतो त्याच दिवशी करावे लागते। जर तुम्ही अगोदर उद्यापन केले तर तुमचे व्रत तिथेच संपले असा त्याचा अर्थ होतो। म्हणून कोणत्याही व्रताचे उद्यापन हे त्या व्रताच्या शेवटच्या दिवशीच करणे योग्य आहे। मग प्रश्न येतो त्या दिवशी असलेल्या तिथीचा। तर अशा व्रतांसाठी ज्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी कुठली तिथी आहे याला काडी मात्रही महत्त्व नसते। हे व्रत तिथीशी निगडित नाही। हे व्रत
तो मराठी महिना आणि त्यात येणारे गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे याच गोष्टींशी निगडित आहे. त्यामुळे अमावस्या जरी असली तरी त्या दिवशी उद्यापन करणे गरजेचे आणि इष्ट आहे. ते बिलकुल पुढे ढकलू नये, कारण आपण तिथीनुसार हे व्रत करत नसून मार्गशीर्ष मासातील गुरुवारचं हे व्रत करतो आहे. त्यामुळे या ठिकाणी तिथीला महत्त्व नसून त्या गुरुवार या वाराला महत्त्व आहे. आता कोणत्या परिस्थितीत तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी म्हणजेच पुढील महिन्यातील गुरुवारी उद्यापन करणे इष्ट ठरेल यावर चर्चा करूया. जर एखादी स्त्री घरात आहे आणि ती ते व्रत करत आहे, जर तिला विटाळ असेल म्हणजेच मासिक पाळी असेल, तर मग तिला तो अधिकार आहे की पुढच्या गुरुवारी म्हणजेच येणाऱ्या पुढील महिन्यातील गुरुवारी या व्रताची सांगता करावी. किंवा त्या घरात सोयर सूतक आले असेल, थोडक्यात म्हणजे नैसर्गिकरित्या जर कुठला त्यात अडथळा आला ज्यामध्ये तुमच्या इच्छेचा कुठलाही भाग नसतो, येणारी अडचण ही नैसर्गिक असते, त्याच वेळेला त्या व्रताची सांगता पुढच्या महिन्यातील गुरुवारी करणे योग्य राहते आणि ती लगेच पुढच्या गुरुवारी करणे योग्यही राहते. हे पुढे अनिश्चित काळासाठी बिलकुल ओढून घेऊ नये. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी जरी अमावस्या तिथी आली असेल तर याविषयी कोणीही संभ्रम करू नये किंवा संभ्रमित पडू नये की गुरुवारी मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन करावे की नाही, पूजा मांडावे की नाही. तर याचं उत्तर अगदी निसंकोचपणे आहे की आपण गुरुवारचं व्रत करतो आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा दिवस हा गुरुवार आलेलाच आहे आणि आपण या दिवशी निसंकोचपणे आपलं उद्यापन, आपली गुरुवारची पूजा मांडणी ज्या पद्धतीने आपण प्रत्येक वेळी करतो त्याच पद्धतीने करावी. आणि तुम्हाला आणखीन एक सांगावेसे वाटते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे की महालक्ष्मी मातेची सर्वात मोठी आणि सगळ्यात उत्कृष्ट व्रत, उत्कृष्ट पूजन म्हणजेच दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्या तिथीलाच करतो. त्यामुळे अमावस्या तिथी जरी गुरुवारी येत असेल तर महालक्ष्मी पूजनाचा किंवा उद्यापनाचं टाळावे असं करू नये, कारण आपण गुरुवारचे हे व्रत करतो आहे, तिथीचे व्रत हे नाही. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुवार तिथीविषयी अमावस्या आल्यामुळे काय करावे याचं उत्तर मिळालं असेल आणि यापुढेही अशी वेळ आल्यास काय करावे याचासुद्धा संभ्रम दूर झालेला असेल. आशा करते तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच पूजेमधल्या नारळाचं काय करायचं आहे त्याचं योग्य मार्गदर्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा सगळ्यांनी नक्की चेकआउट कराल. आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.